The Dumre Patel family from Pune has achieved a historic milestone by completing the 70.3 Ironman triathlon in Italy, earning a place in the India Book of Records. Dr. Sampath Shivajirao Dumre Patel, practicing orthopedic surgeon in Hadapsar, Pune, his wife Dr. Vaishali, a radiologist, along with their daughter Prachi and son Prasad, completed the grueling challenge together, making the first time an entire family has done so in a single event. The certificate of recognition was recently awarded to the family by Dr. Chitra Jain, an adjudicator from the India Book of Records. The Ironman triathlon was held in Romagna, Italy on September 2020-2024. The Dumre Patel family took on a demanding course that included 1.9 kilometers swimming in the Adriatic Sea, 90 kilometers cycling and 21 kilometers running. Competitors had to complete the race within 8 hours. Despite battling strong sea current, powerful winds and steep terrains, the Pune-based family perceived and completed the challenge. Over 3,500 participants from various countries took part in the event, but the Dumre Patel family stood out with their unwavering determination and exceptional teamwork. The family had been training rigorously for 8 to 10 months to prepare for the competition. Despite their demanding schedules, Prachi, a final year student, and Prasad, a first year medical student at BJ Medical College, Pune, managed to balance their studies with intense training. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनी आज एक त्यामध्ये रेकॉर्डची नोंद झाली आहे की ही जगातली अशी पहिली फॅमिली आहे की ज्यांनी एकाच अटेम्प्टमध्ये किंवा एकाच स्पर्धेमध्ये हाफ आयर्नमॅन म्हणजे आयर्नमॅन 70.3 आम्ही कंप्लीट केलेली आहे. आणि योगायोगाने आम्ही चौघही जण मेडिकल प्रॅक्टिशनर्स आहोत. इटली रोमालियामध्ये सप्टेंबर 22, 2024 मध्ये आम्ही ही स्पर्धा पूर्ण केली आणि हा विक्रम प्रस्थापित केला. ह्याच्यातून आम्ही असा एक मेसेज देऊ इच्छितो की आपल्या व्यायामाचं किंवा शरीर स्वास्थ्याचं अतिशय चांगलं बॉन्डिंग आपल्या फॅमिलीमध्ये होऊ शकतं आणि ह्याच्यातून इतरांनी प्रेरणा घ्यावी आणि अशा प्रकारचं वर्तन आपल्या फॅमिलीमध्ये पण असावं. ह्या स्पर्धेमध्ये इटलीमध्ये ही जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये साधारण 2 किलोमीटरचं सी स्विमिंग असतं आणि त्यानंतर 90 किलोमीटर सायकलिंग असतं आणि 21 किलोमीटर रनिंग असतं. हे साधारण आपल्याला 8 तासामध्ये पूर्ण करायचं असतं. आणि आयर्नमॅन साठी सगळ्यात इम्पॉर्टंट तर फिटनेसच असतो, कारण की जेवढं रनिंग आपण फास्ट करू शकू तेवढ्या टाइम मध्ये आपण कम्प्लीट करू शकतो. आणि त्यामुळे आम्हाला चौघांना एक छान टीमवर्क पण झालं, कारण की आम्ही सोबत ट्रेनिंग करायचो आणि त्याचा फिटनेस मध्ये खूप जास्त आम्हाला बेनिफिट कळून येतो, कारण की पटपट काम होतं किंवा कॉलेजचं पटकन अभ्यास सांभाळून ट्रेनिंग पण छान होतं. म्हणून ह्याचा आम्हाला फिटनेस मध्ये तर खूप छान बेनिफिट मिळाले. रेसच्या शेवटच्या 3-4 महिन्यामध्ये अनेक अडथळे आले, कारण जसं मुलीला ही इंजुरी झाली होती त्याच्यामुळे 3 महिने तिला वॉकरवरच कॉलेजला येणं जाणं करता येत होतं, त्याच्यामुळे तिचा व्यायाम खूप कमी पडला होता. पण स्पर्धेच्या 15 दिवस अगोदर तिने चांगली ट्रेनिंग व्यवस्थित करून स्पर्धेची चांगली तयारी केली. तसंच मुलगा माझा 12वीत असल्यामुळे त्याचा नीटचा अभ्यास त्याला बऱ्यापैकी करावा लागत होता, पण तरी सुद्धा नीटचा अभ्यास सांभाळून तो त्याच्या ट्रेनिंगला योग्य असा वेळ देत होता. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपली मुलं पाहिजे तेवढं लक्ष आपल्या तब्येतीकडे देत नाही, पण मुलांना आपण जर योग्य मार्गदर्शन केलं, योग्य मोटिवेट आपण जर करत राहिलो तर आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा सुद्धा मुलं खूप छान परफॉर्म करू शकतात. नमस्कार, मैं डॉक्टर चित्रा जैन, MD नेचुरोपैथ, पुणे बीबीवाड़ी से हूँ. आज मैं यहाँ पर एज एन एजुकेटर फॉर इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड एंड एशिया बुक ऑफ रिकॉर्ड के लिए आई हूँ. एंड आई एम वेरी प्लीज टू ऑनर द होल मेडिकल फैमिली, जिसमें डॉक्टर ठोंबरे ने, वैशाली मैम ने, प्राची ने और प्रसाद ने बहुत ही अच्छा किया है. एंड दे हैव डन दिस हाफ मैराथन इन एन अनबिलीवेबल टाइम. एंड सबसे छोटा टाइम तो डॉक्टर वैशाली जी ने लिया, बिकॉज वुमेन्स हमेशा मल्टीटास्कर रही है और इन्होंने ये प्रूव कर दिया कि वुमेन्स आर मल्टीटास्कर. और इनको इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड की तरफ से बहुत बहुत बधाई देती हूँ. धन्यवाद. थैंक यू.